नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी परकर पोलकेची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर खणाचं परकर पोलका आपण बनवलेला आहे आणि याकरता इथे फॅब्रिक जे घेतलेलं आहे खणाचं, साधारण इथे 3 मीटर फॅब्रिक जे आहे घेतलेलं आहे। याच फॅब्रिकमध्ये आपल्याला छोटासा एक बेबी फ्रॉक पण बनवायचा आहे। तर अस्तर घेतलेला आहे। अस्तर मी इथे 4 फोल्ड मध्ये ठेवून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूला आपल्याला इथे घ्यायचं आहे बेबीच्या शोल्डरचं मेजरमेंट। तर शोल्डरसाठी मी इथे 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथूनच खाली आमोलसाठी 4.5 इंच असं मार्किंग केलेलं आहे। मुलीची तब्येत बारीक आहे, त्या पद्धतीने इथे मेजरमेंट्स जे आहेत आपण घेतलेले आहेत आणि साधारण 3 वर्ष वयोगटाच्या मुलीचा हा जो आहे ड्रेस आहे। तर इथून आपल्याला टॉपची लेंथ जी आहे ती घ्यायची आहे। अंगावर मेजरमेंट्स मी इथे घेतले होते आणि हे पहा, अशा पद्धतीने मी 14 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे उंचीसाठी। समोरच्या बाजूने देखील ओपन साइडला एक मार्किंग करायचं, सेम म्हणजे लेंथ जी आहे ती सारखीच येते, कुठेही ड्रेस जो आहे किंवा टॉप जो आहे तो वर खाली होत नाही। चेस्ट साठी मार्किंग करायचं, चेस्ट डिवायडेड बाय 4 प्लस 2 इंच जी आहे लुजिंग। इथे वेस्ट साठी मार्किंग केलं 6 इंचावर आणि तिथूनच खाली आपल्याला जी बॉटम आहे किंवा हिपचं मेजरमेंट आपण जिथे म्हणू शकतो या ड्रेसमध्ये, तर ते टोटल आपण 6 इंचावरतीच मार्किंग केलं आणि तिथूनच खाली आपल्याला तिन्ही जे मेजरमेंट्स घेतलेले आहेत तिथे एक सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची। वर आणि खालीपर्यंत चेस्ट पासून वेस्ट पर्यंत सेम मेजरमेंट घेतलंय आपण आणि 2 इंच मार्जिन घेतली। फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग केलं। कर्व स्केल घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि मागच्या साईडचा किंवा जो बॅक साईड जे आहे त्याचा आकार इथे देऊन घ्यायचा। गळा रुंदी जी आहे या साईज मध्ये मी 2 इंच घेतलेली आहे, तुम्ही 2.25 पर्यंत घेऊ शकता जर मुलीची तब्येत असेल तर। एक चौकोन आखून घेतला, गळ्याची खोली 3.5 ते 4 इंच घ्यायची आहे। शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच। हे पहा, 4 इंच जे आहे 4 ते 4.5 इंच आपण मार्किंग केलं। बॅक जो नेक आहे साधारण 2.5 ते 3 इंचावरती मार्किंग करायचा। आता इथे जी आपण 14 इंच जी लेंथ घेतलेली आहे ती आपण विथ मार्जिन घेतलेली आहे। तर 1 इंच जो आहे पार्ट आपला इथे फोल्ड होणार आहे, त्या पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं, कारण अस्तरचा पार्ट जो आहे आपण इथे 14 इंच घेतलेला आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट सेपरेट करायचे आणि हा जो आपला टॉप आहे किंवा परकरवरील जे पोलका आहे ते बॅक ओपन असणार आहे। इथे तुम्हाला हवं तर यामध्ये बॅक साईडला झिप लावू शकता किंवा बटन जे आहेत काच बटन या पद्धतीने देखील करू शकता। फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्स मी सेपरेट करून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे आणि कस्टमरची रिक्वायरमेंट अशी होती की त्यांना जो पुढचा गळा आहे तो चौकोनी हवा होता, तर मी इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही जे नेक आहेत चौकोनीच घेतलेले आहेत, जेणेकरून फिनिशिंग आणि दिसायला छान येते आणि दिसायलाही सुंदर दिसतो, छान लुक येतो। हा फ्रंट पार्ट झाला, हा बॅक पार्ट आहे। तर हा जो हे जे परकर पोलका आहे तुम्ही पाडव्यासाठी देखील बनवू शकता तुमच्या मुलीसाठी। फॅब्रिक घेतलेला आहे इथे अशा पद्धतीने डबल फोल्ड मध्ये ठेवलेला आहे आणि इथे बघा, जेवढं पण फॅब्रिक मला हवं आहे घेरसाठी तेवढं फॅब्रिक मी 4 फोल्ड मध्ये करून घेतलेलं आहे। तर यातच मी जसं सांगितलं की छोटासा ड्रेस जो आहे तो बनवायचा आहे, तर अर्धाच मीटर फॅब्रिक मी पलीकडच्या बाजूला ठेवलेला आहे, त्यातून मी तो फ्रॉक बनवणार आहे। म्हणजे साधारण 2.5 मीटरचा वगैरे घेर तुम्हाला बॉटम साठी किंवा परकरसाठी येणार आहे। आता उंची घ्यायची आहे, इथे तुम्ही बघू शकता उंचीसाठी मार्किंग करायचं आहे। तर इथे मी 23 इंच जे आहे अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेणार आहे 23 इंचावरती। आता यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जेवढा काठ आहे, जसं काठ इथे 3 इंचाचा आहे तर तिथे एक मार्किंग करून घ्यायचं। 3 इंचाचा आपला वरच्या बाजूने जो आहे काठ येणार आहे। तर टोटल आपल्याला जो आहे जो परकर आहे तो 24 ते 25 इंचाचा बनवायचा आहे साधारण। तर मी काय केलेलं आहे, 22 इंच जो आहे बॉटम कट केला। आता यामध्ये आपण वरच्या बाजूला जो बेल्ट आहे किंवा नेफा पट्टी जी आहे ती देखील ऍड करणार आहोत आणि ती डबल फोल्ड करणार आहोत, जेणेकरून उंची नंतर वाढवता येईल। आता याची देखील किंवा अस्तरची देखील कटिंग मी सेम जशी मेन फॅब्रिकची कटिंग केली त्याच पद्धतीने केली। सेम तेवढंच अस्तर मी घेतलेलं आहे, जेवढं मेन फॅब्रिक होतं तेवढंच, आणि उंची जी आहे अस्तरची साधारण 2 इंच कमी घेतलेली आहे। अशा पद्धतीने फ्रंट पार्टची जी आहे
जो आपला अस्तरचं फॅब्रिक वरती कटिंग आपण केलं होतं त्याच पद्धतीने आपण बॅक पार्टची कटिंग केली आणि फ्रंट पार्टसाठी जो आहे पॅटर्न बनवायचा होता. तर पॅटर्नसाठी काय करायचं आहे, दोन ओपन साईड ज्या आहेत काठाच्या त्या एकावर एक ठेवायच्या आणि त्यावरती बॅक पार्ट ठेवून अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. तर इथे तुम्ही पाहू शकता की जो फ्रंट पार्ट आहे तुम्ही बॅक पार्ट पेक्षा 1 ते 1.5 इंच मेन फॅब्रिक जास्त घेतलेला आहे. कारण आपल्याला जो फ्रंटचा पार्ट आहे त्याचा जो काठ येईल तो आपण इथे पॅटर्न मध्ये बनवलेला आहे. तर खालच्या बाजूने काठ येणार नाहीये. तर खालच्या बाजूने काठ येणार नसल्यामुळे आपल्याला खालच्या बाजूने बॉटम फोल्ड करावा लागणार आहे. तर आता आपण स्टिचिंग करूयात. खाली अस्तरचं फॅब्रिक ठेवलं, त्यावरती मेन फॅब्रिक ठेवून घेतलं आणि हे पहा 5 इंचाचा जो आहे अशा पद्धतीने 5 इंच रुंदीचं फॅब्रिक जे आहे मी कट करून घेतलं आणि 14 इंचावरती मी एक मार्किंग केलेलं आहे. डबल फोल्ड मध्ये 14 इंच म्हणजे पूर्ण हे फॅब्रिक जे आहे 28 इंचाचं घेतलेलं आहे मी टोटल. इथे तुम्ही पाहू शकता. आणि सेम त्याच पद्धतीने अस्तर देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अस्तर अटॅच करून घ्यायचं या पार्टला. आता आपल्याला दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे आणि अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता खाली बेल्ट ठेवलेला आहे मी आणि बेल्टचा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे तो डबल फोल्ड करून घेतला. हा पण पार्ट मी डबल फोल्ड करून घेतला. एकावर एक ठेवायचा आहे. साधारण अर्धा ते पाऊण इंचापर्यंत शिलाई सरळ ठेवायची. त्यानंतर अशा पद्धतीने प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूला आयदर तुम्ही समोरच्या बाजूला ठेवू शकता किंवा स्वतःच्या बाजूने ठेवायचं आणि सारख्या मापाच्या सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये हवं तर तुम्ही काय करायचं आहे, जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे जे घेरवालं फॅब्रिक आहे त्याचा सेंटर आणि बेल्टचा सेंटर अशा पद्धतीने मॅच करून तिथे तुम्ही पिन लावून घ्या जर तुम्ही बिगिनर्स असाल तर. आणि अशा पद्धतीच्या प्लेट्स ज्या आहेत त्या घ्या म्हणजे दोन्ही बाजूला फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला प्लेट्स ज्या आहेत त्या आपल्या सारख्याच येतील, कमी जास्त होणार नाही. पूर्ण फॅब्रिक अशाच पद्धतीने प्लेट्स घेऊन आपल्याला बेल्टमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला हवं तर जो काठ असणार आहे त्याचा देखील जो कमरेचा भाग आहे किंवा नेफा आहे तो बनवू शकता. बट आपल्याला काय करायचं की कापड 3 मीटर आहे आणि त्यातूनच आपल्याला 2 ड्रेस बनवायचे आहेत छोटे छोटे. तर अशा पद्धतीने आपण 2 ड्रेस यामध्ये बनवतोय. त्यामुळे आपण इथे फॅब्रिक वरचा जो बेल्ट आहे तो आपण काठांचा न लावता प्लेन फॅब्रिकचा लावलाय. तर हे पहा इथून आपली लेंथ किती येते, आपल्याला 23 इंच ठेवायची आहे. तर बेल्टमध्ये इथे अशा पद्धतीने 23 इंच विथ बेल्ट 23 इंच घ्यायचं. त्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक डबल फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून आतमधल्या साईडला मार्जिन जाईल आणि इथे व्यवस्थित पहिली एक टिप मारून घ्यायची. त्यानंतर पूर्ण बेल्ट आतल्या बाजूला टर्न करायचा आणि साईडने देखील अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे. असा हा आपला परकर जो आहे इथे तयार होणार आहे. तर एकदा फोल्ड करून टिप मारून घेतली मी आणि नंतर पूर्ण बेल्ट जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे याची जी वरची चोळी आहे किंवा पोलकं जे आहे ते आपण पफ स्लीव्हचं छोटंसं बनवलेलं आहे आणि खूप छान सुंदर असा हा परकर पोलकं जे आहे तयार झालेला आहे. तर हा खूप आधीचा व्हिडिओ होता खरं तर, पण हा अपलोड झालेला नव्हता, लेट अपलोड केलेला आहे. पण तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि 3 वर्षाच्या मापासाठी परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे 3 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी. तर इथे प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व आणि नॉट जे आहे ते ऍड करून घ्यायची. इथे बॅक पार्ट घेतला आहे, इथे मेन फॅब्रिक ठेवलं आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सर्व फॅब्रिक जे आहे पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर आपल्याला नेक पार्ट जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी बॅक पार्टसाठी झिप जे आहे ते अटॅच करणार आहे, कारण कस्टमरची अशी रिक्वायरमेंट होती की बटन्स नको, आम्हाला झिप हवी आहे. तर त्या पद्धतीने मी हा जो ड्रेस आहे तो बनवलेला आहे. नेकचा जो एक्स्ट्रा मेन फॅब्रिकचा पार्ट होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. नॉचेस करून घ्यायचे, त्यानंतर फॅब्रिक सरळ बाजूला टर्न करून घ्यायचं. आपल्या चॅनलवर याआधी खूप सारे लहान मुलींचे परकर पोलक्याचे खर फ्रॉक्सचे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड झालेले आहेत, तर ते पण नक्की तुम्ही पहा. मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पॅटर्न सारखं रेडी करून घेतलेलं आहे 2 पार्ट जॉईंट करून. जसं आपण बॅक पार्ट रेडी केला त्याच पद्धतीने जो फ्रंट पार्ट आहे तो देखील आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. नेक पार्ट रेडी करायचा. मध्यंतरीच्या पिरियडमध्ये खूप कमी व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, बट
आता इथून पुढे जे आहेत व्हिडिओ रेग्युलर अपलोड होतील. आणि जर कोणी जर इंटरेस्टेड असतील ब्लाऊज शिकण्यासाठी तर नक्कीच मला कमेंट्स करून कळवा. ब्लाऊजसाठीचे क्लासेस पण आपण घेऊ. बट जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही की तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडणार आहेत तोपर्यंत या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्याचबरोबर आपला सिलाईवर्ड नावाचा ग्रुप देखील आहे, व्हॉट्सअप ग्रुप, तर तो देखील जॉईन करा. त्यावरती पण तुमची ज्या शंका असतील त्याचं निरसन नक्कीच मी करेल. तर अशा पद्धतीचं स्लीव्हचं जे फॅब्रिक आहे ते कट केलं आणि साधारण 4 ते 5 इंच एक्स्ट्रा असं कट करून जो सेंटर आहे तिथे आपल्याला छोट्या छोट्या सुन्या घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित त्या मापाची स्लीव्ज जे आहे आपल्याला रेडी करायची. हे पहा, अस्तरचं फॅब्रिक ठेवून आपल्याला आता ही स्लीव्ज रेडी करून घ्यायची. बॉटम साईडने असं फोल्ड केलं. आता आपल्याला व्यवस्थित स्लीव्सच्या आकारामध्ये अस्तर जेवढा आहे जसं आहे त्या पद्धतीने स्टिच करून एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे कट करायचं. स्लीव्हचा सेंटर घेतला आणि दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून स्लीव्ज अटॅच करून घ्यायची. आता इथे तुम्ही पाहू शकता झिप देखील मी लावलेली आहे आणि साईडने फिटिंग करायची. खालच्या बाजूने साधारण 3 इंच असं मी 2.5 ते 3 इंच अशा पद्धतीने फॅब्रिक जे आहे ओपन ठेवणार आहे आणि तिथे कट बनवणार आहे. तर सुंदर असा परकर पोलका इथे तयार झालेला आहे आणि कस्टमरही खूप हॅपी होते. मुलीलाही खूप छान हा ड्रेस दिसतोय. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.